नमस्कार. एसेन्स ऑफ वुमन्स एम्पॉवर या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा माझा लेख स्वलिखित आहे. प्रत्येक मैत्रिणीच्या मनाचा ठाव घेणारा आहे असे म्हणावयास काहीच हरकत नाही. तर चला ऐकूया आयुष्याचा उत्तरार्ध जगताना. त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजून कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. ऐकूया आयुष्याचा उत्तरार्ध जगताना. आजही उठायला उशीरच झाला. कडाकाच्या थंडीत उठायचं म्हणजे जीवावर येतं, पण नेमकं नळाला पाणी सकाळी 6 वाजता येतं, तेही 4-5 दिवसातून एकदा. मला तर कधी वाटतं भारतीय बायकांचा जन्म हा पाणी भरण्यासाठीच झाला असावा. बायकांच्या गप्पातही प्राथमिक दर्जा हा पाण्यालाच असतो. इतकंच काय, कार्यक्रमाला पोहोचायला वेळ झाला तर ठोसपणे हे कारण सांगता येतं, अगं निघालेच होते पण नेमकं नळाला पाणी आलं. काय माहीत कधी या पाण्यातून बायकांची सुटका होते. असो, सकाळची सर्व कामं आटपली व म्हटलं आता मोबाईल पाहावा थोडासा. मग प्रथम व्हॉट्सअपचे मेसेज, स्टेटस, इन्स्टा, फेसबुक असं करत करत व्हॉट्सअपचे रिप्लाय देणं, ज्याचे त्याला स्टेटसचे इमोजी पोचवणं आणि मग परत घरकामाला लागणं. सहज एका मैत्रिणीचा स्टेटस मनात घर करून गेला. म्हणजे नेहमीच जातो, कारण तिचे स्टेटस पाहिले की वाटतं किती निवांत आहे ही. रोज मस्त मस्त ड्रेसेस घालून फिरणे, शॉपिंगचे फोटो, ट्रिपचे फोटो, सायकलिंग, ट्रेकिंग, कॅफे, शॉप, हॉटेलिंग, महिला मंडळ, मैत्रिणी, एकापेक्षा एक तिचं रुटीन अगदी दिलखेचक. मनात विचार येतो किती बिनधास्त आयुष्य जगते ही. आणि आपण वयाची 45शी संपली तरी अजूनही आपल्या संसारातून आपण बाहेर पडलो नाही. अजूनही आम्ही भाजी आणायला किंवा मेडिकलमधून मेडिसिन आणायला किंवा घरच्या एका सदस्याला दवाखान्यात घेऊन जायला बाहेर पडणे. इतकंच काय, सकाळी काय भाजी करू आणि संध्याकाळी काय भाजी करू, इतकाच काय तो प्रवास. जास्तीत जास्त एखादं लग्न, बारसं किंवा वाढदिवस अटेंड करणे, तेही घरचं सगळं आवरून जाईपर्यंत कार्यक्रम पार पडलेला असायचा. घरच्या माणसांची मनं जपता जपता स्वतःसाठी जगणं विसरून गेलो आहोत. आपल्याला पण थोडी स्पेस हवी हे गृहीत धरलंच नाही. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत राहणं यातच धन्यता मानत आलो. आज ठरवलंच तिला कॉल करून बोलावून घ्यायचं, घरी मस्त गप्पा मारू आणि इतकं कसं तुला जमतं हे डायरेक्ट विचारू. ती पण रिकामीच होती. म्हटली, माझा भरतनाट्यमचा क्लास झाला की येईन संध्याकाळी. माझ्या नेहमीच्या स्वभावानुसार बाहेरचं काही खायला विकत न आणता दुपारी खपून मस्त तिच्या आवडीचे पदार्थ बनवले. लहानपणीच्या आठवणी तर सोबत होत्याच. मधला काळ फक्त भेट झाली नव्हती, पण मोबाईलचा शोध जसा लागला तसं मैत्रीला उधाणच आले जणू. त्यामुळे पुन्हा आम्ही बोलायला लागलो होतो. घरी आली तिच्या ॲक्टिवावरून, म्हणजे तिची स्वतःची, तिच्या हक्काची ॲक्टिवा. ऐकूनच भारी वाटलं. साग्रसंगीत तिचा पाहुणचार झाला. मग हळूहळू मनातल्या कोपऱ्यातल्या गप्पा सुरू झाल्या. ती सांगत होती, मी ऐकत होते. लग्न झालं तेव्हा माझ्या मिस्टरांचा पगार जेमतेम. घरी सासू सासरे, नणंद, मुलं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडेपर्यंत नाकेनऊ यायचं. नंदेचं लग्न, मुलांचं शिक्षण, आईवडिलांचं आजारपण, येणं जाणं, यातून सुटका मिळेल तर शपथ. एक दिवसही माहेरी जायला मिळायचं नाही. त्यातून संसाराला हातभार म्हणून मी पण काही ना काही उद्योग करत असे. आहे असं ओढून नेत होते, कधी कुठली तक्रार नाही. त्यातून मुलांचे ट्युशनचे पैसे वाचवण्यासाठी रात्र जागून घेतलेला अभ्यास किंवा घरचे सदस्य कोणी आजारी पडले की त्यांची सेवा, यातच दिवस सरत होते. जसजशी मुलं मोठी होऊ लागली तसतशी एक एक जबाबदारी कमी होऊ लागली. सासू सासरे दिवंगत झाले. नणंद तिच्या संसारात रमली. मिस्टरांना पण बढती मिळाली. सगळ्या सुखसोयी उपलब्ध झाल्या. मुलं शिक्षणासाठी बाहेर पडली. घरी आता आम्ही दोघेच. ज्या ज्या गोष्टीसाठी खस्ता खाल्ल्या होत्या त्या सगळ्या वस्तू माझ्या मिस्टरांनी मला घरी आणून ठेवल्या. माझं कष्ट जाणलं होतं त्यांनी. माझी होणारी घुसमट. ज्या तारुण्यात नवरा बायकोंनी हिंडण्या फिरण्याचं वय होतं त्या काळी काहीच मिळालं नव्हतं हे माझ्या मिस्टरांनी जाणलं होतं. आणि एक दिवस अचानक माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून चक्क गाडी दारात उभी केली. आश्चर्याचा सुखद धक्का होता माझ्यासाठी. मी म्हटलं, अहो मला गाडी येत नाही चालवायला. तर म्हटले, मी शिकवतो.
माझा कॉन्फिडन्स वाढला आणि महिन्याभरात मी गाडी शिकले. त्या दिवशी रात्री माझ्याविषयी असलेली तळमळ प्रथमच त्याने बोलून दाखवली. आजपर्यंत तुझं सर्व आयुष्य, तुझा अनमोल वेळ माझ्या फॅमिलीसाठी राखून ठेवलास. खूप कष्ट काढलेस. मुलांचं करिअर घडलं तुझ्यामुळं, कारण मला कधी फॅमिलीकडे पाहायला वेळच मिळत नव्हता. पण तू सगळं सावरून घेत होतीस. म्हणून मी माझ्या नोकरीत बढती मिळवू शकलो. संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पेललीस कोणतीही तक्रार न करता. असं तर माझ्या कामानिमित्त किंवा मित्रांसोबत टूर्स व्हायच्या, पार्ट्या व्हायच्या, पण तुला कुठे नेता आलं नाही याचं दुःख नेहमी मनात सलत राहायचं. इतक्या वर्षात तुझ्यासाठी काही केलं नाही याची खंत असायची. म्हणूनच आयुष्याचा उत्तरार्ध जगताना मी असं ठरवलं आहे की तू फक्त तुझ्यासाठी जगावंस. तुला हवं तसं, हवं तिथे, मन मानेल तसं जगून घ्यावंस. माझी कोणतीही आडकाठी असणार नाही. आणि असेही नवरा बायको म्हणून यथासांग आपलं जगून झालं आहे, तेव्हा माझ्यासाठी कशात अडकू नको. हवं तेव्हा मुलांकडे जाऊन राहा, माहेरी जाऊन राहा. आणि कसं आहे माहिती आहे का, अजून थोडे दिवसच आपल्या पंखात बळ असतं, तोपर्यंत सगळी हौस करून घ्यावी. एकदा का दुखणी पाठीमागे लागली की त्यातून मग सुटका नाही. जितकी घुसमट तितकी टेन्शन्स, आणि जितके टेन्शन्स तितकी आजारपणं लवकर फेर धरू लागतात. खूप भारावून गेले त्यांचं बोलणं ऐकून. किती विश्वसनीय आधार, काळजी, प्रेम या सगळ्याचा सुरेख संगम होता तो. आज जे काही उपभोगते ते सगळं माझं कर्म आणि मिस्टरांची असलेली साथ. जिम, भिशी, भरतनाट्यमचे क्लास जॉईन केले. कंटाळा आला की बेंगलोरमध्ये मुलगा शिकतोय तिथे जाऊन राहते. महिन्यातून एकदा सर्व मैत्रिणी मिळून कुठेतरी फिरून येतो. भिशी असली की यथेच्छ नवनवीन पदार्थांवर ताव मारतो. दिवस कसा जातो कळतही नाही. रात्री एकत्र जेवताना माझी दिवसभरातली अखंड बडबड चालू असते आणि माझे मिस्टर न बोलता फक्त नजरेने हुंकार देत असतात. आणि आम्हा स्त्रियांना अशा काय अपेक्षा असतात गं? इतक्याच की मनमुराद जगताना नवऱ्याने कौतुकाने आपल्याकडे पाहावे. आपणही आयुष्याचा उत्तरार्ध जगताना त्याची विश्वासाची शिदोरी जपून ठेवावी आणि मनसोक्त भरभरून जगावं. सगळं बोलून ती गेली, पण मनात विचारांचं चक्र चालू झालं. किती साधं सोपं गणित आहे जगण्याचं. मग आपण स्वतःला का नाही प्रेझेंट करू शकलो? आणि मग ठरवलं, स्वतःसाठी वेळ काढायलाच हवा. स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जोपासायला हवेच. भलेही घरचे सहमत नसले तरी स्वतःच्या हक्कासाठी थोडं कठोर व्हावंच लागेल. समोर भली मोठी गणितं मांडून ठेवली होती, पण हळूहळू का होईना मी ती सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार होते. आणि यासाठी माझंही कर्म आणि भाग्य दोन्ही साथ देईल असा ठाम विश्वास होता मला. आर्टिकल पूर्णपणे काल्पनिक आहे, तरीही बऱ्याच कॉमन गोष्टी आहेत ज्या स्त्रियांच्या वास्तविक जीवनात घडून गेलेल्या असतील. सर्वसाधारणपणे विचार केला तर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य सुरुवातीला कष्टदायक असतंच. स्वतःच्या फॅमिलीसाठी झोकून देणारी स्त्री, जिने स्वतःची लग्नापासूनची 25-30 वर्ष पणाला लावलेली असतात. नवऱ्याच्या मनाला जपत त्याच्यातच आपलं सुख मानत आलेले असतात. परवाच मी यूट्यूबवर एक शॉर्ट फिल्म पाहिली, साक्षी तंवरची, घर की मुर्गी. तर त्यात साक्षी एक घरेलू स्त्री दाखवले, जी एक दिवस पणखोरपणे नवऱ्याला सांगते, मला महिनाभर घरकामातून सुट्टी हवी आहे. आणि तिच्या निर्णयानंतर होणारी घरातील तारांबळ, आणि समजा तिच्या बदल्यात जर आपण घरकामाला एखादी बाई ठेवली तर महिनाभर तिला साधारणपणे किती पगार द्यावा लागेल याचं गणित पाहून नवरा चक्रावून जातो. आणि मग त्याला बायकोने आपले किती पैसे वाचवले आजपर्यंत याची जाणीव होते. म्हणूनच कुठंतरी पुरुषांनी पण पत्नीच्या अंतर्मनाला साथ घालायला हवी. सुरुवात कष्टदायक असते दोघांचीही. यात पुरुषांनीही संसार उभा करायला कष्ट सोसलेले असतात, पण त्यांना बंधनं नसतात किंवा स्वतःची करमणूक करण्यासाठी त्यांना बायकोची परमिशन घ्यावी लागत नाही. तो त्याच्या मनाचा राजा असतो. बाईचं तसं नसतं. तिला मुलांवर योग्य संस्कार करताना, थोऱ्या मोठ्यांचा आदर राखताना बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. तेव्हा तिच्या असुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उभे न करता तू चाल पुढे, मी नेहमीच आहे तुझ्यासोबत, इतकाच सपोर्ट तिला हवा असतो. तिचा आत्मविश्वास वाढवला तर ती कोणतीही आव्हानं सहज पेलू शकते.
हवी फक्त तुमची सोबत आणि तिच्याप्रती असणारा विश्वास. तुम्ही दिलेला कणभर सन्मान तिच्यासाठी लाख मोलाचा असतो. हे जाणून घेऊन किमान तिचा उत्तरार्ध प्रवास तरी तिला तिच्या मनाप्रमाणे जगून द्यावा म्हणून लिहिण्याचा अट्टहास. धन्यवाद.